भेटू गुरामवाडी. काय मगे गावालेनू बरे आसास ना. चला जरा आमचं गाव दाखवतंय गुरामवाडी. हैली कट्ट्यावरची भजी, लिंगेश्वराचं मंदिर, भराडीचं मंदिर, या ब्लॉगमधून आहे ना हे सगळं दाखवतलंय. मजा घ्या या ब्लॉगची. आणि होय, सबस्क्राईब करूक विसरू नका हा. कट्ट्यावरची फेमस कांदा भजी. कट्ट्यावर आलं आणि ही भजी नाही खाल्ली मन तृप्त होत नाही. होय, व्हिडिओ काढते मग चॅनलवर जातो ना माझ्या. होय, बोला काहीतरी. होय 10 प्लेट होय. होय, नाही हे इल्यात मुंबई असून यांका कट्ट्यावरची भजी खावची असा. हां, आम्ही इलो विलास भोसल्यांच्या घरी. होय, गुरामवाडी. होय, नाही काल याची जत्रा होती ना. माझा आजोळ असा अंगणेवाडी भराडी देवी गेले. होय, डोंगर मायेचा सागर प्रेमाचा डोंगर. खारे आणि खारे खारे. काय आलं. पावसातल्या लावणीची मौज ही कोकण. गौरी गणपतीला गाजावाजा कोकण. कला रत्नांची खाण. हे आमच्या गुरामवाडीचं चिकूचं झाड. सगळं दाखवत होतो. तो एकदम बॅलन्स करतोय. मग तू तसा बॅलन्स नको करू. हा मग जा हा तिकडनं जाऊ शकतोस. इथे चिकू बघ केवढे. हा हा, खूप चिकू आहे. चिकू पिकलेत का. हे आमचं गुरामवाडीचं घर. मस्त. चला रे, चला चला. अशोक काय मग मस्त वाटतं. भारी वाटलं का. अरे वा, काय अशोक आमचं गावावर बघितलं ना. गावाला हे आलं ना हो. आणि हा बघा, हा इथे एवढा एडिक्ट झालाय की हा निघायचं नाव नाही घेते. असंच. आणि कसं होतं गावी आल्यानंतर हेच होतं की पाय निघत नाही. आणि कसं होतं काय काय जण गावी यायच्या अगोदर खूप विचार करतात. हे दाखवतो, चल चल. अरे संतोष दादा 2 वाजले, चल.
हा येणार नव्हता, हा येणार नव्हता, हा येणार नव्हता. हे असं आमचं गुरामवाडीचं सुंदर असं घर, गाव आणि बरंच काही, म्हणजे भरपूर शांतता आहे. खरं तर डोंगरात घर आहे आणि अवतीभोवती हा निसर्ग. पहिल्यांदा वारली पेंटिंग केलेलं आहे. ती मस्त वारली पेंटिंग केलेली आहे. आणि विहीर आहे. हे आमच्या गावचं लिंगेश्वराचं मंदिर. आणि आम्ही आता मंदिराकडून परत मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत. दर्शन घेतले, देवीची जी ओटी असते ती भरली आणि सालाबादप्रमाणे दरवर्षी गावच्या ग्रामदेवताला कुळाला विसरणं हे योग्य नाही, तर दरवर्षी येऊन ओटी भरायची आणि त्याचप्रमाणे ही ओटी भरली. काल भराडी देवीचं दर्शन, आज कुलदेवतेचं दर्शन आणि अशा पद्धतीत परत मुंबईकडे निघालेलो आहोत. गाव बघू शकता. नाही हा 600 रुपये किलो बाकी. हां 600 रुपये किलोमध्ये मिळतात आणि प्युअर मालवणी मसाला काळशाच्या मिरचीपासून कुठलं जातं. आणि तुम्ही इथून ऑर्डर केलास की आम्ही डायरेक्ट होम डिलिव्हरी देतो. मुंबईत कुठे मिशोवर, ॲमेझॉनवर. होय ना.
आणि सगळीकडे स्टार रेटिंगवर मच्छी मसाला कुठे आहे? कशासाठी वापरतो आपण? मच्छी मसाला असेल तर तिकडे हा कशासाठी वापरतो आपण? हा उसळी नॉनव्हेज आपल्या घरात महाराष्ट्रात एकच मसाला असतो मग कोकणात तरी आपण 10 मसाले करत नाही चिकनचा मटनचा हाच सगळीकडे चालतो हा बेस्ट मसाला असतो चिकन मटन उसळींसाठी तिखट डाळीसाठी सगळ्यासाठी हाच असतो आणि फक्त मच्छीसाठी आपण गरम मसाल्याचं प्रमाण कमी करून तो वेगळा देतो हा मच्छी मसाला युवच वास असतो मग याला हा फक्त डायरेक्ट मच्छी मसाला टाकू शकतो बाकी फ्रायला करीला मग याला मच्छीचं म्हणजे नंतर मिरची काय काहीच गरज नाही. काय हे तीच आहे ना बेसिकच आहे ती मिरची आहे पण काश्मीरी लाल सार बनवायचं असेल ते वेगळं. ते तसंच होणार तेच आहे ना 2-1.5 स्पून वापरलात ना 5 जणांच्या जेवणात आणि हा 1 किलो चिकनसाठी 3 चमचे एव्हरेज एकदा वापरून बघितलं की का कट असतं ते स्क्वेअर काढून त्याला फ्रीज गार्ड मारलं हा. पण मग हा असं डायरेक्ट खायचा की अजून याचं काय करू डायरेक्ट शकतो? मध्ये घालतो आणि याला काय करतात 3-4 पीस काढले आणि मिल्क मध्ये टाकून ग्राइंड केला हे आता चालू आहे याच्यावर काम चालू आहे फ्रीजर कसं करायचं सगळं विदाऊट केमिकल बिंदास कर बिंदास गप्प संपवली वाटते बिंदास कर तिथे ती गोड दिलं नाही की ते कोपऱ्यात जाणार ती माणसं आई इकडे काय बसते हा हा होते ना म्हणून मी काय